नमस्कार. माझं नाव आहे लीलाधर माधव मेश्राम आणि काल म्हणण्यानुसार आज आपण दिस लाईव्ह व्हिडिओ शोड स्टार्ट सून. आता मी आज काहीतरी करणार होतो किंवा मी आज तुमच्यासाठी काहीतरी स्टार्ट किंवा प्रेझेंटेशन सांगणार होतो. तर काल मी FB वर मी पोस्टिंग केलेली होती. तर मी नाव स्टार्टिंग करत आहो. तर आज मी स्टार्टिंगला ह्या गोष्टी लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहोत. त्या गोष्टी मी आज सांगणार आहोत. तर होऊ शकते जो लाईव्ह स्ट्रीमिंग आहे तो विषय आपला अर्धा ते पाऊण ते 1 तासाचा होऊ शकते. त्याच्यामध्ये तर सुरुवात करीत आहो. तर मी सुरुवातीचा आपला विषय आहे. विषय जो आहे तो आपला विषय आहे की MSCIT जुलै बॅच 2017 नवीन कोर्स आहे. तर 2017मध्ये आपण जुलै बॅचेसचा पहिला डे स्टार्ट कसा करायचा त्याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहो आणि ते आपण ऑनलाईन लाईव्ह पाहणार आहेत आपण आणि मी ते सादरीकरण करीत आहो. तर सर्वात प्रथम मी स्टार्टिंगला सुरुवात करतो. इथे इरा एक्सप्लोर ब्राउझर आहे, मी ओपन करत आहो. ब्राउझर ओपन केल्यानंतर तो इथं स्टार्ट होणार. इथे युजर ID आणि इथं पासवर्ड आहे. इथं स्ट्रीम होत आहे लाईव्ह. तर इथे स्टार्ट इरा अँड स्टार्ट इरा केलेल्या इथे युजर लॉगिन ID आणि पासवर्ड दरवेळेस सारखा. नाव स्टार्ट झालं आहे. तर इकडे त्यांचं नाव दाखवले आहे होम अँड इथं स्टार्ट व्ह्यू अँड लँग्वेज इंग्लिश वगैरे आहे. तर आपल्याला लँग्वेज निवडता येते याच्यामध्ये हिंदी वगैरे आणि 26वा डे आहे आजचा पहिला. तर MSCIT जुलै 2017 क्लासरूम अँड लॅब सेशन ह्या वेळेस दोन्ही एका वेळेसच केले आहेत. पहिले वेगवेगळे होते क्लासरूम अँड लॅब रूम्स, हे काय होते वेगवेगळे होते. आता याच्यानंतर हे दोन्ही का केले आहेत एकसारखे केलेले आहेत. जसं पहिले क्लासरूम वेगळा ऐका लागत होता आणि लॅबरूम वेगळा ऐका लागत होता, बरोबर. तर क्लासरूम हा जो आहे 1 तासाचा होता आणि लॅबरूम 1 तासाचा. क्लासरूममध्ये ऐकावे लागत होते आणि लॅबरूममध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायला लागत होते क्वेश्चनची. तर मी सुरुवात करतो. मराठी विषय घेतला आणि त्याच्यानंतर लँग्वेज घेतला आणि तर स्टार्ट करता. तर जुलै 2017 क्लासरूम लॅबरूम अँड गो टू करता. इथं केल्यानंतर स्टार्ट होऊन जाईल आपला फर्स्ट डे. तर आपल्याला सर्वात प्रथम MSCITचं इंट्रोडक्शन दिलं जाईल. याच्यामध्ये काय आहे तर
तर मित्रांनो आपण बघितले याच्यामध्ये सेक्शन वनमध्ये एम एस सी आय टीचा परिचय बरोबर ना. आता जाऊन आपण टेक चॅलेंज कसे सोडवायचे तर नेक्स्ट. तर टेक चॅलेंज आता टेक चॅलेंज सॉल्व करूया. तुमचा स्कोर वाढवा. कशा पद्धतीने टेक चॅलेंज राहते ते आपण पार्ट 1 आणि पार्ट बी मध्ये याच्यामध्ये दिलं आहे. तर नवीन नवीन आहे आणि सुरुवातीला पार्ट ए आपण बघत आहोत. तर पार्ट क्लासरूम अवर अँड याच्यामध्ये दिला हा 34 मिनटाचा आहे. अँड पार्ट बी हा 51 मिनटाचा. असे मिळून दोन्ही 80 ते 90 मिनटाचे बनवले आहेत दोन्ही. मी संगणक सुरू करू शकतो. माऊस वगैरे आपण सुरुवात करून संगणक सुरू करू शकतो. आपल्या ॲक्टिव्हिटीवर सांगत आहे. पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. इथून नेक्स्ट केलं जाते. तर संगणक सुरू या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. संगणक सुरू करणं, बूटिंग प्रक्रिया समजून घेणं. जेव्हा तुम्ही संगणकाचं बटण सुरू करता तेव्हा तुमचा संगणक वापरण्यासाठी सरावावा लागतो. संगणक अनेक फाईल्स वाचतो आणि अनेक चाचण्या करतो आणि सर्व हार्डवेअर प्रोग्राम्स नीट सुरू आहेत ना याची खात्री करून घेतो. आपण या ठिकाणी विंडोज 7 या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करून ही संगणक सुरू करण्याची प्रक्रिया बघू. आवाज काय येते सांगत आहे. इकडे मी लाईव्ह स्ट्रीमिंग केलं आहे. इकडे कोणता स्पीकर आहे? छोटा. इकडे आवाज नाही येत आहे. मायक्रो प्रोसेसर संगणकाच्या रीड ओन्ली मेमरीला म्हणजे रॉमला आदेश देतो आणि संगणकाचा मूलभूत इनपुट आउटपुट सिस्टीम म्हणजे BIOS बूट प्रोग्राम सुरू करायला सांगतो. बूट प्रोग्राम हार्ड ड्राईव्ह जोडतो. मायक्रोप्रोसेसरच्या माध्यमातून ऑपरेटिंग सिस्टीमच्या कोर सिस्टीम फाईल्स म्हणजे गाभा फाईल्स लोड करतो आणि ऑपरेटिंग सिस्टीम आणि संगणकाचा हार्डवेअर यांच्यातील संपर्कासाठी आवश्यक असणारं डिव्हाइस ड्रायव्हर सॉफ्टवेअर लोड करतो. तीन ऑपरेटिंग सिस्टीम मग हार्ड ड्राईव्हशी संपर्क साधते आणि सिस्टीमचा डेस्कटॉप दाखवण्यासाठी आवश्यक असणारी चित्र, फाईल्स आणि फॉन्ट फाईल्स लोड करते. 4 डेस्कटॉपचं वातावरण तयार झालं की विंडोज 7 स्टार्टअप फोल्डर सुरू करते. फोल्डरमध्ये असलेल्या कोणत्याही प्रोग्राममध्ये मग हार्डवेअरमधून प्रवेश करता येतो आणि ते मायक्रोप्रोसेसरमधून रॅममध्ये लोड केले जातात. विंडोज 7 त्यानंतर वापरण्यास सज्ज असतो. आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. यात तुम्ही पुढील गोष्टी शिकलात. संगणक सुरू करणं, संगणक सुरू करण्याची प्रक्रिया. नमस्कार. या असेसमेंट सत्रामध्ये संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित विधानं योग्य क्रमाने मांडा. विजेची बटन दाबा. पहिले बूट प्रोग्राम संपर्क होईल.
अभिनंदन. नाही, आपण बरोबर मांडले नाही तर मग तो चूक दाखवते. या लॅबमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. माऊस म्हणजे काय, माऊस वापरणं, माऊसचे प्रकार, इतर पॉइंटिंग डिव्हाइसेस म्हणजे दर्शक उपकरणं. या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. पॉइंटिंग डिव्हाइसेस म्हणजे दर्शक उपकरणं, माऊस म्हणजे काय, माऊसच्या पॉइंटरचे प्रकार. पॉइंटिंग डिव्हाइस किंवा दर्शक उपकरण म्हणजे संगणकाच्या पडद्यावरील घटक सिलेक्ट करण्यासाठी किंवा त्यांची हालचाल करण्याबाबतचं नियंत्रण करण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण होय. ही दर्शक उपकरणं संगणक वापरणाऱ्या व्यक्तीनं दिलेले दर्शक आदेश स्वीकारतात आणि ते संगणकाला समजेल अशा भाषेत रूपांतरित करतात. माऊस, जॉयस्टिक, टच स्क्रीन, लाईट पेन आणि स्टायलस ही दर्शक उपकरणांची उदाहरणं आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक वैयक्तिक संगणकाला माऊस हे उपकरण जोडलेलं असतं. हा माऊस सर्वसाधारणपणे खऱ्या उंदराच्याच आकाराचा असतो आणि तो वायर किंवा केबलनं संगणकाला जोडलेला असतो. संगणकाच्या पडद्यावर माऊस पॉइंटर किंवा कर्सर नावाचा विशेष आयकॉन असतो. माऊसला 1, 2 किंवा जास्त बटणं असतात. ती विविध पर्याय निवडण्यासाठी किंवा माऊसच्या पॉइंटरचं नियंत्रण करण्यासाठी वापरली जातात. काही माऊसना व्हील बटण असतं जे फिरवून संगणकाच्या पडद्यावर दिसणाऱ्या माहितीतून प्रवास करता येतो. माऊसची हालचाल सिग्नल्समध्ये रूपांतरित केली जाते जे संगणकाच्या पडद्यावर दिसणाऱ्या पॉइंटरची हालचाल कशी करायची ते सांगतात. त्याची हालचाल संगणकाच्या पडद्यावरील पॉइंटरच्या हालचालीचं नियंत्रण करते. ॲरो माऊस पॉइंटर तुम्हाला अनेक वेळा दिसत असतील, पण तुम्ही कोणतं काम करता आणि तो पॉइंटर कोणत्या आयकॉनवर किंवा ठिकाणी आहे त्याच्यावर त्याचं रूप ठरत असतं. या ठिकाणी माऊस पॉइंटरची विविध रूपं दाखवली आहेत. तेच ना, आपण इकडे तिकडे फिरवतो. टू एरो पॉइंटर रोटेट हँड मॅजिक वन झूम सिलेक्शन ब्रश वगैरे पेन वेगवेगळे नाव दिले त्या दिवशी आपण. ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. यात तुम्ही पुढील गोष्टी शिकलात. माऊस म्हणजे काय, माऊस पॉइंटर्सचे वेगवेगळे प्रकार, नमस्कार. या असेसमेंट सत्रामध्ये स्तंभ ए शी जुळणारे स्तंभ बी मधील आयकॉन्स उत्तर या स्तंभात ओढा. ए स्तंभ आणि बी स्तंभ. आता जसा पेन्सिल पेन्सिल आहे ना, आता पेन्सिल कोणती पेन्सिल आंबे जोडतो. सिलेक्शन, दोन डोळ्याचा बाण, दोन डोळ्याचा बाण हाच होय ना. दोन डोळ्याचा बाण ना का. हां हां काय होय ना. वरती पहिलं इथं दाखव. थांब. तो नाही तिथं. हां 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 हां. कोणता. हा हा इथं खाली नाही काय. दोन डोळ्याचा बाण. हा हा हां
stop. जी class. होते क्या रहा होता है. Next कर. पेन. Next कर. Next. नेक्स्ट करू का? बस. या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. माऊस वापरण्याची तंत्र, चालू हुआ. क्लिक करणं, ड्रॅग करणं म्हणजे ओढणं, वापरायचं क्लिक करणं, ड्रॅग म्हणजे ओढणे वगैरे ह्या गोष्टी शिकलात आता. माऊसचा वापर करताना तुम्हाला 5 तंत्र माहिती असली पाहिजेत. पॉइंटिंग म्हणजे माऊसचा पॉइंटर त्याच्या ताज्या ठिकाणापासून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणापर्यंत हलवणं. उदाहरणार्थ वेब पेजवरील हायपरलिंकवर पॉइंटर नेणं. क्लिकिंग म्हणजे माऊसचं डावं बटण दाबणं आणि ते सोडणं. क्लिकिंग म्हणजे तो घटक निवडणं होय. उदाहरणार्थ जेव्हा माऊसचा पॉइंटर आपण वेब पेजच्या हायपरलिंकवर नेतो आणि त्यावर क्लिक करतो तेव्हा ते संबंधित वेब पेज उघडलं जातं. हे तर आपल्याला मालूम डबल आहे. क्लिकिंग म्हणजे दोनदा क्लिक करणं. याचा अर्थ माऊसचं डावं बटण दोनदा क्लिक करणं होय. उदाहरणार्थ तुम्हाला डेस्कटॉपवर उपलब्ध असलेलं वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर माऊसचा पॉइंटर न्या आणि दोनदा क्लिक करा म्हणजे ते उघडलं जाईल. वर्ल्ड. कोण कोण पाहत आहे? आता नाही पाहते, नंतर पाहते पुरं. तर असं पहिला डे असा आहे राहतं म्हणून आपला. झाला ना? काहीच आवाज नाही येत आहे. नेक्स्ट झाल्यानंतर नेक्स्ट ड्रॅगिंग म्हणजे ओढणं. यामध्ये ड्रॅग आणि ड्रॉप प्रक्रिया संबंधित आहेत. ड्रॅगिंग म्हणजे माऊसचा पॉइंटर एखाद्या घटकावर ठेवून आणि माऊसचं डावं बटण दाबून ठेवून तो पॉइंटर हलवणं होय. हा घटक हलवल्यानंतर माऊसचं बटण सोडून देणं म्हणजे ड्रॉपिंग होय. उदाहरणार्थ तुम्ही डॉक्युमेंट्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॉपी करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करू शकता. ओके. या पद्धतीचा उपयोग करू शकता म्हणते. हो. म्हणजे कसा? राईट क्लिकिंग म्हणजे माऊसचं उजवं बटण क्लिक करणं. सर्वसाधारणपणे शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा कंटेक्स्ट मेनू दाखवण्यासाठी राईट क्लिकिंगचा वापर केला जातो. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवर असता तेव्हा राईट क्लिकिंग केलं की या डेस्कटॉपचे गुणधर्म सेट करण्यासारखे विविध मेनू दिसतात. हा रिझोल्युशन वगैरे करायचा कमी जास्त. जसा की आता राईट क्लिक करायचा, प्रॉपर्टीज करायचा, याच्यामध्ये प्रॉपर्टीज नाही, याच्यामध्ये पर्सनलायझेशन आहे. हा स्क्रीनचा जो साईज आहे आपण कमी जास्त करू शकतो या पद्धतीने. जसं इथं गेल्यानंतर इथे थीम चेंजेस करायचा आहे. राईट क्लिक करून स्क्रीन रिझोल्युशन आहे, याच्यामध्ये स्क्रीन रिझोल्युशनमध्ये हा जसा स्क्रीनचा साईज आहे तो कमी जास्त करायचा आहे याच्यामध्ये, नाही का? अशा पद्धतीने. नेक्स्ट सारांश. आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. यात तुम्ही पुढील गोष्टी शिकलात. माऊस वापरण्याची वेगवेगळी तंत्र समजावून घेणं. आता माऊस कसा वापरायचा त्याबद्दल आपण माहिती घेतली. आता माऊसचे प्रकार पाहू. या असाइनमेंटमध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. हे फक्त माहिती. माऊसचे प्रकार, माऊस पॅड, माऊस कनेक्शन्स, माऊस कनेक्शन, माऊस पॅड, माऊस प्रकार. छोटे छोटे प्रश्न नाहीत पेपरमध्ये थोडेसे हायली येते. माऊसचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही सर्वसाधारण प्रकार पुढील प्रमाणे. तेच ड्राय मेकॅनिकल. क्लीन हे ते. याला खाली रबर किंवा धातूचा बॉल असतो आणि तो कुठल्याही दिशांना हलवता येतो. माऊसमधील मेकॅनिकल सेन्सर्स म्हणजे संवेदक
ही हालचाल टिपतात आणि त्यानुसार पॉइंटरची हालचाल घडवून आणतात. हा माऊस संगणक यंत्रणेला वायरीनं जोडलेला असतो. ऑप्टो मेकॅनिकल हा मेकॅनिकल माऊस सारखाच असतो, फक्त त्यात बॉलची हालचाल ओळखण्यासाठी ऑप्टिकल प्रकारच्या सेन्सर्सचा म्हणजे संवेदकांचा वापर केला जातो. ऑप्टिकल यात माऊसची हालचाल ओळखण्यासाठी लेसर किरणांचा वापर केला जातो. या प्रकारचा माऊस मेकॅनिकल किंवा ऑप्टो मेकॅनिकल प्रकारच्या माऊसपेक्षा जास्त जलद आणि अचूकपणे प्रतिसाद देतो, मात्र तो जास्त महागही असतो. हा आताचा नवीन माऊस, पहिलेचा जुना माऊस. पहिले जुना माऊस, आता हे USB माऊस वापरतात नाही का. प्रत्येकाला हाच आहे वाटतं आपल्याकडे, है ना? कॉर्डलेस किंवा वायर विरहित हा माऊस म्हणजे बॅटरीद्वारे चालणारं वायर विरहित उपकरण असतं. संगणक यंत्रणेशी संवाद साधण्यासाठी ते ध्वनिलहरी किंवा इन्फ्रारेड किरणांचा वापर करतं. वायरलेस वायरलेस बिना वायरवाला. नेक्स्ट करत जायचं, ऐकत जायचं, अशी माहिती सांगे. छान. माऊस पॅड हे लोकप्रिय साधन असून ते बहुतेक माऊस बरोबर वापरलं जातं. ते माऊसला हालचाल करण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग उपलब्ध करून देतं. बहुतेक ऑप्टिकल माऊसची रचना कोणत्याही आडव्या प्रतलावर काम करण्यासाठी पोषक असल्यानं त्यांना अशा माऊस पॅडची गरज नसते. ऑप्टो मेकॅनिकल माऊसमध्ये बॉलला जास्त घर्षणाची गरज असल्यानं त्यात कधीकधी माऊस पॅड वापरलं जातं. तुम्ही खालील मार्गांनी माऊस तुमच्या संगणकाला जोडू शकता. सिरियल माऊस हे PS2 पोर्टला किंवा USB पोर्टला थेट जोडता येतात. हा कनेक्शनचा अगदी सोपा प्रकार असतो. PS2 माऊस PS2 पोर्टला जोडले जातात. USB माऊस हे USB पोर्टला जोडले जातात. कॉर्डलेस माऊस हे प्रत्यक्ष संगणकाला जोडले जात नाहीत. ते इन्फ्रारेड किंवा रेडिओ लहरींचा वापर करून संगणकाशी संवाद साधतात. हा लावा लागते इथे. इथे लावायचं, इथे आहे काम करतो अशा पद्धतीने. आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. यात तुम्ही पुढील गोष्टी शिकलात. माऊसचे वेगवेगळे प्रकार, माऊस पॅड म्हणजे काय, माऊस संगणक यंत्रणेला जोडण्याचे प्रकार. नमस्कार. या असेसमेंट सत्रामध्ये चित्रांखाली त्यांच्याशी संबंधित योग्य त्या माहिती ओळी आणा. हा वरचा पहिला वाला आहे ऑप्टिकल माऊस. ऑप्टिकल माऊस दुसरा. अभिनंदन. नमस्कार. या असेसमेंट सत्रामध्ये माऊस आणि पेन ड्राईव्ह CPU ला जोडा. नमस्कार. या असेसमेंट सत्रामध्ये स्पष्टीकरणाशी संबंधित योग्य ती नावं त्याच्या जवळ आणा.
ऑप्टिकल माऊस, लेझरची आणि मेकॅनिकल 7 बॉलची. अभिनंदन. मेकॅनिकल माऊस, ऑप्टिकल माऊस समजत करू नेक्स्ट. हम्म. झाला लॅब सेशन आता. गुगलिंग हे याचे सर पाटील लॅब डू इट धाव हेडफोन आता मी डू इट सेल्फ बनवतो. हम्म. डू इट सेल्फ बनतो म्हणजे लक्षात ठेवा आता कसा बनवायचा आता हा. तर मित्रांनो आपण MS-IT बद्दल इंट्रोडक्शन बघितले आतापर्यंत. आणि आता डू इट युअर सेल्फ सेक्शन आहे. डू इट सेल्फ सेक्शनमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीज करावं लागतात. तर ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे काही आपण शिकलो त्या आधारित आपण काही ॲक्टिव्हिटीज करू शकतो. तर मला वाटते तर आपण जसं पेंट वगैरे शिकतो, वर्ड वगैरे शिकतो किंवा वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज जे आपल्याला येतात त्या पद्धतीनं आपल्याला ते करून दाखवायचे आहेत. तर स्टार्ट ॲक्टिव्हिटीज नाव मी काही मिनटासाठी स्टार्ट ॲक्टिव्हिटीज करतो. होऊ शकते ते 10 मिनटाची असेल. कमीत कमी ते आपल्याला 10 मिनटाची करायची आहे ॲक्टिव्हिटी. तर तर मी सुरुवात करतो. अँड परतपासून ॲक्टिव्हिटीज ह्या ॲक्टिव्हिटी दरवेळेस राहतात. तर दर सेशनला ॲक्टिव्हिटीज राहतात. तर दरवेळेस ते ॲक्टिव्हिटी आपल्याला करावी लागेल. तर मी सुरुवात करतो. नमस्कार, माझं नाव आहे लीलाधर माधव मेश्राम आणि आजच्या सेक्शनमध्ये पहिल्या सेक्शनमध्ये मी आपल्याला 10 मिनटामध्ये सांगणार आहे की पेंटचा उपयोग करून कसं चित्र काढले जाते आणि ते कसं सेव्ह करायचे. तर मी सुरुवात करत आहो. स्टार्ट ऑल प्रोग्राम, त्याच्यानंतर खाली क्लिक करत आहे मी. असे सिरीजमध्ये जायचा. असे सिरीजमध्ये गेल्यानंतर इथं पुष्कळ सारे प्रोग्राम्स आहेत. त्याच्यामध्ये आपण पेंट स्टार्ट करू. मी पेंटवर क्लिक केला आणि पेंट स्टार्ट झाला. पेंट स्टार्ट झाल्यानंतर सर्वात प्रथम इथं फाईल नावाची बटन तर नाही, तर इथं फाईल नावच समजा तुमची वर्डमध्ये इथं फाईल नाव दिलं राहते. पहिले इथं ऑफिस नावाची बटन होती. न्यू, ओपन, सेव्ह ॲज. एखादी नवीन फाईल उघडायची असेल तर न्यूवर क्लिक करावं लागेल मला. एखादी ओपन करायची असेल तर फाईल ओपनवर एखादी फाईल ओपन करू शकतो मी. आणि सेव्हमध्ये सेव्ह करू शकतो फाईलला. सेव्ह ॲजमध्ये वेगवेगळ्या नावानं सेव्ह करू शकता. वेगवेगळे एक्सटेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर प्रिंट काढू शकतो याला. त्यानंतर प्रॉपर्टीज वगैरे, एक्झिट वगैरे असं बाहेर वगैरे आपण निघू शकतो. एवढ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो. तर सुरुवात प्रथम मी चित्र काढीन याच्यामध्ये आणि मी त्याचा वापर करीन. चित्र काढून दाखवणार आपण आणि ते सेव्ह करून दाखवेन. तर मी आजच्या चित्रामध्ये मी आज एक पक्षी काढून दाखवणार आहे, पोपट म्हणून. तर होऊ शकते चुकेल काही, तर माफी मागतो. कारण की मी याच्या प्रथम बनवले तर आहेच, परफेक्टली तर नाही जर बनल तर म्हणतो. तर सुरुवात करतो मी. तर सुरुवात करताना मी पेन्सिल घेतो. पेन्सिलने मी आता गोल काढतो बघा अशा पद्धतीनं. एक्युरेट तर बनणार नाही, सॉरी. अँड मी तेवढा काही परफेक्ट नाही आहो. तर बनवण्याची मी कोशिश करीन परिपूर्ण. हा बघा मी आता त्याचे आणि मी त्याचे आता पाय काढणार आहो अशा पद्धतीनं. अशा पद्धतीने मी पाय काढत आहे इथं. अँड हा MS-ITचा फर्स्ट डे असून मला आनंद होत आहे पहिल्या दिवशी, कारण लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहो आणि त्याच्यामध्ये मी चित्र काढत आहो आणि मी विद्यार्थ्यांना पण शिकवत आहो. ते नवीन आहेत, ते माझ्याजवळ बसलेले आहेत. ते नागबीडवरून आहेत. ते आरमुरेला शिकत आहेत. मी गॅलेक्सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये वर्क करत आहो आणि तिथून मी हे शिकवत आहो. हां, भिवापूरमध्ये राहतात ते. भिवापूरमधून इथं ते कम्प्युटर शिकण्यासाठी आलेले आहेत. नाव सांगून द्या, तुमचं इंट्रोडक्शन देऊन द्या. नाव सांगा. पवन शंकररावजी खांदे, राहणार भिवापूर, जिल्हा नागपूर.